गली गली में शोर है, दीपक केसरकर चोर है, गली गली में शोर है, दीपक केसरकर चोर है। अरे या बोंधू बाबाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपक केसरकर यांच्या विरोधात आंदोलन केलं जातं। दीपक केसरकर हे अशोक खरात यांच्या संपर्कात होते आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीचा मोर्चा काढण्यात येतो। आणि बघितलं तर या ठिकाणी अनेक बॅनर्स लटकत आहेत, जनतेचा आवाज उफाळलाय, केसरकरांचा राजीनामा मागितला अशा पद्धतीचे हे बॅनर्स आहेत। जर बघताय तर ठाकरे सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले। माझ्यासोबत रुपेश आहेत। मला सांगा नेमकं मोर्चा काढण्याचा उद्देश काय आणि काय तुमची मागणी आहे? आज महाराष्ट्रामध्ये अशोक खरात या भकासुरामार्फत जे काही भोंदूबाबा आहे यांनी जो काही महिलांवर अत्याचार केले आहेत, मोठमोठे अत्याचार केलेले आहेत आणि मोठा गुन्हा केला, एक भयंकर गुन्हा झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठं रॅकेट ओपन होतं आहे आणि ह्याला राजकीय वर्दस्त देणारे नेते आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासमोर येत आहेत, जगासमोर येत आहेत। आणि त्याच्यातलं एक नाव आहे ते म्हणजे दीपक केसरकर। दीपक केसरकर हे स्थानिक आमदार आहेत सावंतवाडीतले। इथल्या जनतेने मोठ्या अपेक्षेने त्यांना निवडून दिलं होतं विकास कामांसाठी। इथला जो सिंधुदुर्गाचा विकास होता त्याचा विकास करण्यासाठी असेल, सावंतवाडी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी, परंतु अशा भोंदूबाबांच्या प्रेमात पडल्यामुळे केसरकर आणि अनेक राजकीय पुढाऱ्यांची ओळख आणि अनेक राजकीय नेत्यांची ओळख ही खरातांबरोबर केली। म्हणजेच खरे सूत्रधार कोण होतात तर केसरकर होतात। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की या केसरकरांची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे। सर्वप्रथम केसरकरांचा राजीनामा घेतला पाहिजे आमदारकीचा, कारण ह्या आमदारकीच्या माध्यमातून असेल, मंत्रिपदाच्या माध्यमातून असेल, केसरकरांनी त्यांना राजकीय वर्दस्त दिला होता खराताना, हे जवळ केसरकरांनी मान्य केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं केसरकरांवर हे सगळं होत असताना गुन्हा नोंद झाला पाहिजे अशा तऱ्हेची आमची मागणी आहे। खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे या सावंतवाडी विधानसभेसाठी ज्या जनतेने अपेक्षेने विकास कामांसाठी निवडून दिलं त्या अपेक्षेचा विकास म्हणजे भंग केलेला आहे। विकास कामा म्हणजे ज्या अपेक्षेने निवडून त्या अपेक्षेचा भंग झाला। मात्र केसरकरांनी आज जो काही नावलौकिक होतं सिंधुदुर्गाचं त्याच्यावर कलंक लावला एवढं मात्र नक्की। त्याच्यामुळे केसरकरांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे। नक्कीच आपण बघताय केसरकरांची SIT चौकशी केली झाली पाहिजे, त्याचबरोबर केसरकरांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा पद्धतीची जी मागणी आहे ती या ठिकाणी सावंतवाडी दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात केली जाते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।